नेहा, तू कधी असं पाहिलं आहेस का? रस्त्यावर घाम गाळणारा कामगार दिवस-रात्र मेहनत करतो, पण महिन्याच्या शेवटी त्याचे खिसे रिकामेच असतात. हो अनिल. आणि दुसरीकडे तो बिझनेसमॅन जो फक्त 2-3 मीटिंग्स करतो, पण त्याची संपत्ती मात्र लाखांनी वाढत राहते. हा विरोधाभास खरंच विचार करायला लावणारा आहे. अगदी बरोबर. याच प्रश्नाचं उत्तर आणि त्यामागचं गुपित शोधण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अनिल आणि माझ्यासोबत आहे नेहा. हाय अनिल. आजचा विषय आपल्या प्रेक्षकांचं आयुष्य बदलणारा ठरणार आहे. नक्कीच. आज आपण चर्चा करणार आहोत द लेझी बिलियनियर माइंडसेट बद्दल. चला तर मग मेहनतीचा हा खोटा भ्रम तोडूया. तर चर्चेची सुरुवातच एका अशा उदाहरणाने करूया जे आपल्या आजूबाजूला नेहमी दिसतं. एकीकडे तो बांधकाम मजूर जो दिवसाचे 12-14 तास ऊन पावसात काम करतो, प्रचंड शारीरिक कष्ट घेतो. बरोबर. आणि दिवसाच्या शेवटी त्याच्या हातात काय पडतं तर 400-500 रुपये. जेमतेम. बरोबर. हाच तर मूळ प्रश्न आहे. आणि ह्या स्रोतांनुसार याचं उत्तर खूप सरळ आहे. ते म्हणतात की हा खेळ मेहनतीचा नाहीच आहे. मेहनतीचा नाहीये, मग कशाचा आहे? हा खेळ आहे सिस्टमचा. हे एक वाक्य, खेळ मेहनतीचा नाही, खेळ सिस्टमचा आहे, हे या संपूर्ण चर्चेचं काय म्हणतात त्याला, सार आहे. सिस्टम. अच्छा, म्हणजे काय नेमकं? एक व्यवसाय सुरू करणं म्हणजे सिस्टम बनवणं का? कारण अनेक छोटे व्यावसायिक तर नोकरी करणाऱ्यांपेक्षाही जास्त राबतात. नाही, खूप चांगला मुद्दा आहे हा. सिस्टम म्हणजे फक्त व्यवसाय नाही. मग सिस्टम म्हणजे अशी कोणतीही रचना किंवा प्रक्रिया जी तुमच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय तुमच्यासाठी पैसा निर्माण करते. तो मजूर स्वतःची वेळ आणि शक्ती विकतो. या दोन्ही गोष्टी मर्यादित आहेत, म्हणून त्याची कमाई पण मर्यादितच राहणार. म्हणजे तो स्वतः एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहे, पण तो त्या सिस्टमचा मालक नाही. अगदी बरोबर. आणि तो कंपनीचा मालक त्यांनी स्वतः एक वीटही उचलली नसेल, पण त्याने एक अशी रचना तयार केली आहे जिथे माणसं, मशिनरी सगळं काही एकत्र येऊन त्याच्यासाठी काम करतं. तंतोतंत त्याची मेहनत सिस्टम उभी करण्यात गेली आहे, ती रोज चालवण्यात नाही. अच्छा, म्हणजे हा फरक आहे. हो. आणि या स्रोतांमध्ये सिस्टमचे काही प्रकार पण दिलेत. पहिला म्हणजे भांडवलावर आधारित सिस्टम. म्हणजे समजा तुमची जागा आहे, दुकानं आहेत, ती तुम्ही भाड्याने दिली. मग तुम्ही काही न करता भाडं येत राहतं. बरोबर. किंवा शेअर मार्केटमधली गुंतवणूक, तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. आणि दुसरा प्रकार जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला तो म्हणजे बौद्धिक मालमत्ता, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. हो, म्हणजे एखादा लेख केले पुस्तक, मेहनत एकदाच केली पण रॉयल्टी आयुष्यभर मिळत राहते. आजच्या डिजिटल युगात तर हे खूपच लागू होतं. म्हणजे एखादा यूट्यूबर किंवा ऑनलाईन कोर्स बनवणारा. अगदी. व्हिडिओ एकदा बनवला पण तो वर्षानुवर्षे पाहिला जातो आणि त्यातून कमाई होत राहते. आणि तिसरा प्रकार कोणता? तिसरा म्हणजे प्रक्रियेवर आधारित सिस्टम, प्रोसेस बेस्ड. म्हणजे मोठ्या रेस्टॉरंटची साखळी, मॅकडॉनल्ड सारखी. ओके. तिथे मालकाने एक यशस्वी प्रक्रिया तयार केली आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी स्वतः हजर राहायची गरजच नाही. सिस्टम त्याच्यासाठी काम करते. म्हणजे या तिन्ही प्रकारामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय? मालक स्वतःच्या वेळेच्या बदल्यात पैसे कमवत नाही, त्याची सिस्टम त्याच्यासाठी पैसे कमवते. एकदम बरोबर. पण मग एक मिनिट, सिस्टम बनवण्यासाठी सुरुवातीला तर प्रचंड मेहनत लागते ना. अनेक उद्योजक दिवसाची 18-18 तास काम करतात. मग मेहनत महत्वाची नाही हे कसं? नाही, इथेच तो सूक्ष्म फरक आहे. स्रोत आंधळ्या मेहनतीच्या विरोधात आहेत, उद्देशपूर्ण मेहनतीच्या नाही. आंधळी मेहनत आणि उद्देशपूर्ण मेहनत. हो. तो मजूर आयुष्यभर मेहनत करतो, पण ती मेहनत फक्त रोजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी असते. ती कोणतीही मालमत्ता किंवा सिस्टम तयार करत नाही. अच्छा. पण उद्योजक सुरुवातीला जी मेहनत करतो ती एक सिस्टम उभी करण्यासाठी असते. एकदा का ती उभी राहिली की मग त्याचं काम हलकं होतं. म्हणजे एकाची मेहनत विहिरीत पाणी ओतण्यासारखी आहे आणि दुसऱ्याची पाईपलाईन टाकण्यासारखी. क्या बात है, एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आणि हा विचार काही नवीन नाहीये, नाही का? म्हणजे इतिहासात पण याची उदाहरणं सापडतात. हो. आणि स्रोतांमध्ये एक खूप जबरदस्त ऐतिहासिक उदाहरण दिलंय, राजे महाराजे. हो की नाही? त्यांनी तर पिढ्यानपिढ्या काही न करता राज्य केलं. ते कसे श्रीमंत राहिले? कारण त्यांच्याकडे सर्वात मोठी सिस्टेम होती. कोणती? जमीन. संपूर्ण राज्याची जमीन त्यांच्या मालकीची होती. ही त्यांची मूळ मालमत्ता होती. अच्छा. शेतकरी त्या जमिनीवर कष्ट करायचे, पण उत्पन्नाचा मोठा हिस्सा राजाला कर म्हणून मिळायचा. ही एक प्रकारे ऑटोमेटेड इन्कम सिस्टम होती. म्हणजे जमीन ही झाली कॅपिटल बेस्ड सिस्टम आणि कर प्रणाली ही प्रोसेस बेस्ड. तंतोतंत. इतकंच नाही तर व्यापाराचे मार्ग, बंदरं, बाजारपेठा या सगळ्यावर त्यांचंच नियंत्रण होतं. त्यातूनही पैसा यायचा.
आणि या सगळ्या सिस्टमचं संरक्षण करायला सैन्य होतं. अगदी. म्हणजे राजाने स्वतः कष्ट केले नाहीत, पण त्याने अशा सिस्टम्सची मालकी मिळवली होती ज्या त्याच्यासाठी संपत्ती निर्माण करत होत्या. आणि त्याच राज्यातील सामान्य शेतकरी तो आयुष्यभर मेहनत करूनही गरीबच राहिला. का? कारण तो राजाच्या सिस्टमचा एक छोटासा भाग होता, मालक नव्हता. त्याची सगळी मेहनत राजाची सिस्टम अजून मजबूत करत होती. बापरे, हे तर आजही तसंच आहे, फक्त स्वरूप बदललंय. हो ना. आज राजे नाहीत पण मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत. आज जमीन नाही पण मार्केट शेअर आहे. आणि जो या आधुनिक सिस्टमचा मालक आहे तो श्रीमंत होतोय, आणि जो त्यात फक्त एक कर्मचारी म्हणून काम करतोय तो आयुष्यभर मेहनत करत राहतो. इतिहास हेच शिकवतो की संपत्ती मेहनतीने नाही तर मालकी हक्काने म्हणजे ओनरशिपमुळे टिकते. आणि इतिहासातून वर्तमानात आल्यावर हे जास्तच गंभीर वाटतं, कारण याचं मूळ आपल्या लहानपणीच्या शिकवणीत आहे. आपल्या सगळ्यांना एक सल्ला अगदी घोकमपट्टी केल्यासारखा दिला जातो की खूप शिका, चांगले गुण मिळवा, म्हणजे चांगली नोकरी मिळेल आणि मग आयुष्य सेट होईल. हो, हा सल्ला तर जणू काही आयुष्याचा मंत्रच आहे आपल्याकडे. पण खरंच आजच्या जगात या सल्ल्याने आयुष्य सेट होतं का? हाच तर प्रश्न आहे. चांगल्या डिग्र्या घेऊन मुलं मुली नोकरीसाठी फिरतायत. ज्यांना मिळते नोकरी ते पगारात EMI फेडतायत. दिवसाचे 12 तास दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबतायत. आणि निवृत्तीनंतर ही पैशांची चिंता संपत नाही. मग कुठे सेट झालं आयुष्य? म्हणूनच स्रोत या विचारसरणीला एक मानसशास्त्रीय सापळा म्हणतात, एक सायकोलॉजिकल ट्रॅप. सापळा? कारण तो सल्ला चुकीचा नाहीये, तो अपूर्ण आहे. तो आपल्याला जगायला शिकवतो, श्रीमंत व्हायला नाही. म्हणजे तो आपल्याला कळत नकळतपणे दुसऱ्यांच्या सिस्टममध्ये एक चांगला आणि प्रामाणिक कर्मचारी बनण्यासाठी तयार करतो. म्हणजे ही शिक्षण व्यवस्थाच मुळात सिस्टमच्या मालकांसाठी उत्तम कामगार तयार करण्यासाठी बनवलीये. एका अर्थाने हो. ती आपल्याला धोका पत्करायला नाही तर सुरक्षितता शोधायला शिकवते. स्वतःची सिस्टम बनवण्याऐवजी दुसऱ्याच्या सिस्टममध्ये आपलं स्थान कसं पक्क करायचं हे शिकवते. म्हणजे आपल्याला नोकर बनवते, मालक नाही. अगदी. आणि आपण त्या पगाराच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून जातो. आणि याची आकडेवारी तर म्हणजे धक्कादायक आहे. स्रोतानुसार जगातले फक्त 5% लोकच स्वतःची सिस्टम बनवण्याचा विचार करतात. हो. आणि उरलेले 95% लोक याच मेहनत करा आणि नोकरी करा या मानसिकतेत अडकून राहतात. ते दुसऱ्यांचे घरं बांधतात, दुसऱ्यांच्या गाड्या विकतात, पण स्वतःच्या मालकीचं काही उभं करत नाहीत. त्यांना वाटतं की पगारवाढ झाली की ते यशस्वी झाले, पण ते त्याच चक्रात फिरत राहतात. ते कधीच त्यातून बाहेर पडून स्वतःची पाईपलाईन टाकण्याचा विचार करत नाहीत. आणि म्हणूनच या स्रोतांमधलं ते एक वाक्य या सगळ्या वास्तवाचं सार सांगतं. मेहनत तुम्हाला जिवंत ठेवू शकते पण श्रीमंत बनवू शकत नाही.